नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस पोलिसांची कोंबड बाजारावर धाड, 2 इसमावर कारवाई. दिग्रस तालुक्यातील वरंदळे येथे काही इसम कोंबड्यांची झुंज लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती दिग्रस पोलिसांना मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाड उठून एक जिवंत व एक मृत कोंबडा व 36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. रमेश मारुती बोरचाटे राहणार अकोलाखेड तालुका आर्णी, मोहन राजाराम खद्रे राहणार शेवणी तालुका दिग्रस या दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. तर लखन कसम सिंग जाधव राहणार वरंदळे व शेख सत्तार शेख गफ्फार विजय राजाराम डहाके राहणार आर्णी हे मालक असल्याचे 2 आरोपींनी सांगितले. पोलिसांनी सर्व आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धारवाड चिलमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकोटे, पोलीस हवालदार युवराज चव्हाण, सुनील पवार, मिथुन जाधव, महादेव फलटणकर यांनी सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.